नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 9 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सावली, जगन्नाथ, अबीर गुरुकुलात आलेली असतात. सावली म्हणते, बाबा आपल्या अबीर सरांमुळे ॲडमिशन फुल झालेत, मग क्लासेस कधी चालू करायचे? जगन्नाथ म्हणतो, परवा सकाळी तुझ्या या गुरुकुलाचं आपण जोरदार उद्घाटन करू. तर इथे सारंग, तिलोत्तमा यांचं बोलणं होतं आणि मोनिका राजकुमार यांच्या पायाखालची जमीन सरकते. मोनिका राजकुमारला म्हणते, राजकुमार बघितलंस ना, ही सावली आपलं किती वाकडं करते ते. राजकुमार म्हणतो, अगं मोनिका, मेलेलं माणूस आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. मोनिका म्हणते, राजकुमार, मेलेलं माणूस कोणी वाकडं करू शकत नाही आपलं काही, पण त्या मेलेल्या माणसाचं नाव आपलं सगळं वाकडं करतोय. मोनिका राजकुमारला काहीतरी करायला सांगत असते. राजकुमार, मोनिका यांचं डोकं काही काम करत नाही. तर संध्याकाळी मोनिका, राजकुमार, तिलोत्तमा जेवायला बसतात आणि सारंग घरी येतो. तिलोत्तमा म्हणते, हे बघ सारंग, मी आजपर्यंत तुला कामाच्या बाबतीत कसल्याही बाबतीत सक्ती केलेली नाही आहे, पण आता मला तुला एकच सांगायचं आहे. सारंग, काहीही करून तुला आता ऑफिस जॉईन करावंच लागेल. तुला तुझ्या बाबांची शपथ. तिलोत्तमा मुद्दामच बाबांची शपथ घालते की ज्यामुळे सारंग हे ऐकेल आणि ऑफिस पुन्हा जॉईन करेल आणि पुन्हा एकदा ऑफिसची भरभराट होईल. सारंगला तिलोत्तमाचं ऐकावंच लागतं, ती शपथ पाळावी लागते. पण तिलोत्तमाने जी शपथ घातली त्यामुळे मोनिका, राजकुमार हे बिथरून जातात. आता सारंग ऑफिस सांभाळून मोनिका, राजकुमार यांची वाट कशी लावतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की मेहेंदळे यांच्या घरामधले सगळे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि घरामध्ये फक्त ओवी आणि अमृता असतात. ओवी अमृताला म्हणते, काकू माझ्यासोबत चल ना. अगं मला ते गाण्याचा क्लास लावायचा आहे, कोणी येण्याच्या आत आपण पटकन जाऊन येऊ. अमृता म्हणते, मी एकटी जाते आणि बघून येते, तू घरी थांब, कोणी आलं की मला फोन कर, मी पटकन येते. ओवी म्हणते, काकू अगं तुला गाण्यातलं काही कळत नाही, मी सोबत असले ना तर कोण काय शिकवते, कसं शिकवते हे चेक करेन आणि त्याच्यामुळे मला पण समजेल की कोणती टीचर कशी आहे, कुठे बेस्ट शिकवतात. आपण दोघी जाऊ आणि बघून येऊ. ओवीच्या हट्टापुढे अमृताचं काही चालत नाही. ओवी, अमृता गाण्याचे क्लास बघायला जातात. त्या दोघी घराबाहेर पडणार तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग विचारतो, कुठेच निघालेत तुम्ही? तुम्हाला कुठे जायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सोडतो, चला आपण जाऊ. अमृता म्हणते, सारंग अरे आम्ही मंदिरात चाललो होतो, कामं जरा लवकर आवरली म्हटलं निवांत दर्शन घेऊ. सारंग म्हणतो, माझं पण लवकरच काम संपलं आहे, चला मी पण येतो तुमच्यासोबत, म्हणजे माझं पण देवदर्शन होईल तेवढंच, आणि तुम्हाला पुढे कुठे जायचं असेल तर मी सोबत आहेच, चला. ओवी सारंगला म्हणते, अरे बाबा मला तुझ्यासोबत नाही यायचं आहे, तू सोबत असलास ना की काही खाऊ पिऊ देत नाही. आता काकू मला आईस्क्रीम देणार आहे, त्यामुळे मला काकूसोबतच जायचं आहे. सारंगला महत्त्वाचा फोन येतो. सारंग तो फोन घेतो आणि शंकररावांचा फोन आलेला असतो. शंकरराव म्हणतात, सारंग अरे ते सावली हर्बल प्रोडक्ट ते मला पुन्हा चालू करायचे. मी तिलोत्तमा मॅडमशी तसं बोललो, पण त्यांनी मला सांगितलं की जर हे हर्बल प्रोडक्ट चालू करायचं असेल तर त्याचं नाव बदलावं लागेल. सारंग, त्यांची ही अट मला काही मान्य नाही आहे, त्यामुळे सारंग तू त्यांच्याशी एकदा बोलून घे आणि ही अट मागे घ्यायला लाव. सारंग म्हणतो, हे नाव नाही बदलणार, मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि काही काळजी करू नका, मी आईशी बोलून घेतो. सारंग फोन ठेवतो आणि ओवी, अमृता यांना एकट्याला जायला सांगतो. सारंगला तिलोत्तमाशी बोलायला जायचं असतं. तर इथे सावली आणि अबीर बोलत असतात. गुरुकुलचं ॲडमिशन आता फुल झालं आहे, गुरुकुल चालू होणार म्हणून त्या दोघांनाही आनंद झालेला असतो. आणि अबीरला जास्त आनंद याचा होतो की आता ओवी आपल्याला पुन्हा भेटणार. सावली म्हणते, पण अबीर अरे ओवीच्या बाबांचा विरोध आहे ना गाण्यासाठी. अबीर म्हणतो, आपण जाऊ ना, ओवीच्या बाबांशी आपण बोलू आणि आपण त्यांच्याशी बोललो ना की ते नकार देणारच नाही, गाण्यासाठी होकारच देणार. सावली म्हणते, चालेल आपण जाऊ आणि त्यांच्याशी बोलू. सावली, जगन्नाथ, अबीर थोड्या वेळानंतर गुरुकुल बघायला जातात. तर इथे मोनिका, राजकुमार, तिलोत्तमा ऑफिसला आलेले असतात. त्यांची सगळी कामं चालू असतात. मोनिका म्हणते, आई शंकरराव त्यांचा फोन वगैरे काही आला होता का? आपण त्यांना अट घातली होती ना की नाव बदलणार सावली हर्बलचं, त्याबद्दल काही त्यांनी फोन वगैरे केला होता का?
ते जर नाव बदलायला तयार असतील तर लवकरात लवकर आपण पुढची सगळी प्रोसिजर करून टाकू. मोनिका नाव बदलण्याबद्दल बोलत असते आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग म्हणतो, झालं का पुन्हा सुरू नाव बदलण्याचा विषय? सारंगला बघून मोनिका गप्प होऊन जाते. तर इथे थोड्या वेळाने सावली, जगन्नाथ आणि अबीर गुरुकुलामध्ये पोहोचतात. गुरुकुलातल्या सगळ्या लोकांची ते ओळख करून घेतात. सावलीचं छान स्वागत होतं. अबीर सावलीचं केबिन बघायला आतमध्ये जातो. सगळे उत्साहात असतात. तर इथे अमृता, ओवी गाण्याचे क्लासेस बघून घरी येतात. ओवीला कुठल्याही प्रकारचा क्लास जमलेला नसतो, पटलेला नसतो. ओवीला सावलीकडेच गाण्याचा क्लास लावायचा असतो. ओवी पुन्हा एकदा अमृताकडे हट्ट करायला लागते आणि सावलीकडेच गाणं शिकायचं यासाठी ती मागे लागते. अमृता म्हणते, बाळा अगं त्या गुरुकुलाचा पत्ता बघितला आहे मी. ते आपल्या घरापासून खूप लांब आहे. जायला यायलाच खूप वेळ लागेल आणि आपण हे सगळं लपून करणार आहोत. आपण तिथे जातोय, गाणं शिकतोय हे जर कोणाला कळलं तर? ओवी म्हणते, तिथे नाही जायचं तर कुठेच जायचं नाही. मला नाही शिकायचं आहे मग गाणं. तर इथे सारंग तिलोत्तमाला जाब विचारतो. सारंग म्हणतो, आई कालच आपलं बोलणं झालं होतं ना. मी सांगितलं होतं ना नाव बदलायचं नाही आहे. मग तू शंकररावांना का सांगितलंस नाव बदलण्याबद्दल? तिलोत्तमा म्हणते, सारंग अरे मला एकच प्रश्न सतावतो. तो म्हणजे या नावाचा तुला एवढा पुळका का आहे? अरे तू त्या सावलीवरती खरं प्रेम केलं होतंस, पण त्या सावलीने तुझ्यावर खरं प्रेम केलं का? ती निघूनच गेली ना. सारंग म्हणतो, आई आपण कामाबद्दल बोलतो आहे. सावलीने काय केलं काय नाही याबद्दल नाही बोलत आहे. आणि आई सावलीमुळे हा ब्रँड चालू झाला आहे. सावली नसती तर हा ब्रँडच नसता. सावलीने काय काय केलं या ब्रँडसाठी हे तुला पण माहिती आहे आणि मला पण चांगलंच माहिती आहे. आणि आम्हाला एवढंच वाटतं की सावलीला न्याय मिळायला पाहिजे आणि ब्रँडला सुद्धा. तिलोत्तमा म्हणते, सारंग झालं तुझं बोलून. तुझं बोलणं मी ऐकलं आहे आणि मला पटलं पण. तुला सावली नाव हे ठेवायचं आहे ना आणि ते पुढे कंटिन्यू करायचं आहे ना मग कर. पण त्यासाठी माझी एक अट आहे. आणि माझी एक अट अशी आहे की जर तुला हे नाव तसंच पाहिजे असेल तर तुला माझं ऐकावंच लागेल. सारंग जर तुला हे नाव असंच हवं असेल ना तर तू ऑफिसला यावं लागेल तुला आणि ऑफिसमध्ये कामं करावी लागतील अगदी पहिल्यासारखं. तुला ही माझी अट मान्य असेल तर मग मी पुढे विचार करते आणि हे नाव असंच ठेवेन. बघ जरा विचार कर. तिलोत्तमाचं बोलणं ऐकून मोनिका राजकुमार यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.